तर मंडळी पाहू शकता, आपलं जे कोकणातली अगदी पारंपरिक अशी ही रेसिपी बनून तयार आहे, ज्याचं नाव आहे धोंडस किंवा त्याला टोपातलं सुद्धा म्हणतात. तर हे साहित्य आहे. तत्पूर्वी साहित्य दाखवण्या अगोदर मी काही व्हिडिओ अपलोड केलेत आणि तो तुम्ही व्हिडिओ जे आहेत ना, अगदी धोंडससाठी काय साहित्य लागतं, त्याची पूर्वतयारी कशी करावी लागते, हे सर्व मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर ते तुम्ही नक्की एकदा व्हिडिओ बघा. आणि आता आपण सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. कोकणातली एक पारंपरिक पद्धत ज्याला धोंडस म्हणतात, त्यासाठी मला तांदूळ लागतात. तर पहिले मी तांदूळ घेते. तुम्ही आजूबाजूला बघताय, हे कोकणात एक पद्धत असते तांदूळ साठवण्याची, आणि इथे असं मी एक पानं टाकून ठेवते की तांदूळ खराब होऊ नये म्हणून. तर मी इथे काही तांदूळ घेते. अंदाजानुसार तुम्ही किती घेऊ शकताय. मी 2 वाटी फक्त तांदूळ घेते. ओके. आता आपल्याला हे व्यवस्थित तांदूळ धुवून घ्यायचे आहेत आणि सुकवायचे. तर आपण आता धुवून घेऊया. एक ओढणी मी घेतली टेरेसवरती. आता मी तांदूळ घालते. शक्य तेवढे आपल्याला पातळ असे पसरून घेऊन तांदूळ व्यवस्थित सुकवायचे आहेत. मी 2 वाटी तांदूळ घेतले होते, व्यवस्थित धुतले. आता मी ते पसरवून घेते. तर मी आता तांदूळ झाकून घेते. मी टेरेसवर घातलेत म्हणून मी झाकते, कारण काही पक्षी असतात, कावळे वगैरे असतात, तर ते तांदूळ खाण्याची शक्यता असतात. म्हणून आपण थोडंसं ते झाकून ठेवूनच सुकवलेले बेस्ट आहे. तर बघू शकताय तुम्ही, हा आपला आजूबाजूचा सर्व नजारा आहे. आणि हे आहे आमचं घर, जे म्हणजे थोडंसं पत्र्याचं आहे. आणि हा जो टेरेस आहे तो बाजूच्या वहिनीचा आहे. ह्या तवसा जे मी बाजारातून आणलंय. तर आता आपण हे धुवून घेऊया व्यवस्थित. मला भेसच मिळाल्या तवशाच्या, पण मी त्या घेऊन आले. आपण धुवून घेऊया आता ते. तर मी ते शेंगदाणे आणि तांदूळ घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही, तांदूळ म्हणजे किती छान सुकलेत. आता आपण हे भाजून घेणार आहोत. आणि हे एकदम हलके हलके आपल्याला भाजावे लागतात. त्याच पद्धतीने मी हे शेंगदाणे सुद्धा घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे. पण शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर मिक्सरला लावायचे नाही, हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. आपण आता तांदूळ भाजून घेऊया. तर हा तवा ठेवलाय. आता मी तव्यामध्ये हे तांदूळ टाकते. आपल्याला हलके हलके तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. तर मी भाजून घेते तांदूळ. तर आपले आता हे तांदूळ व्यवस्थित मी भाजून घेतलेले आहेत. हलका हलकासा त्याला वास सुद्धा सुटलेला आहे. आपल्या ह्याच प्रोसिजरला हे तांदूळ काढून घ्यायचे आहेत. आता आपण काढून घेऊया. तर आता आपण ज्या तव्यात तांदूळ भाजून घेतले होते त्याच तव्यात आता आपण टाकणार आहोत ते शेंगदाणे. शेंगदाणे सुद्धा आपल्याला छानसे भाजून असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता शेंगदाणे सुद्धा आपले भाजून तयार आहेत. आता आपण हे काढून घेऊया. तर इथे मी तांदूळ आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणे आपण हातानेच त्याची टरफलं काढून घेऊन त्या हातानेच आपण बारीक करणार आहोत.
आणि हे तांदूळ जे आहेत ते मिक्सरमध्ये आपल्याला दरदरीत करून घ्यायचे आहेत. म्हणजे एकदम सुद्धा त्याला असं पीठ नाही करायचं आहे किंवा एकदम तांदूळसुद्धा ठेवायचे नाही आहेत. मग आपल्याला हे व्यवस्थित दरदरीत म्हणजे एक जाडसर रव्यासारखं करून घ्यायचं आहे. तर आता हे मिक्सरमधून आपण काढून घेऊया आणि मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितलाच असेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा. मी माझं घर दाखवलेलं आहे, गाव दाखवलेलं आहे, ते सुद्धा कसं वाटलं ते सांगा. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या साहित्याला. आपण इथे हे जो तवसं घेतलं होतं ते मी व्यवस्थित किसून घेतलेलं आहे. त्यामध्ये मी ॲड केलेली आहे हळदी पावडर. तर इथे घेतलेली आहेत ही हळदीची पानं. त्याचबरोबर घेतलेलं आहे गूळ घेतलेला आहे, मी जास्त बारीक करत बसलेली नाही. त्यानंतर इथे घेतलेला आहे हा मी जो तांदूळ आपण दरदरीत करून घेतले होते तो या पद्धतीचा आपल्याला दरदरीत करून घेतलेला आहे. तर सर्वात प्रथम मी तुम्ही बघू शकताय तवा ठेवला आहे. धोंडसची जी फोडणी असते ती खूप वेगळी असते. तर त्यामध्ये मी आता हा टोप ठेवलेला आहे. टोप ठेवण्या अगोदर मी व्यवस्थित त्याला गरम करून घेतलं होतं. तर मी आता एका टोपामध्ये तेल ठेवलेलं आहे. तर मी एक टोप ठेवला होता तव्यावर, त्यामध्ये डायरेक्ट आता ॲड करते मी हे आपण जे किसलेलं तवसं आणि त्यामध्ये जे हळद टाकली होती ते डायरेक्टच तेलामध्ये ॲड करते. तवशाला बऱ्यापैकी पाणी सुटतं. तवा ठेवण्याचं कारण हे आहे की तव्यामुळे ना तवसं जे आहे ते करपत नाही डायरेक्ट टोपामध्ये. त्यामुळं मग मुरवण्यासाठी म्हणून ही टेक्निक जुन्या काळात वापरायची. तर तीच पद्धत मी सुद्धा वापरलेली आहे. तर आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत डायरेक्ट गूळ. तर आता आपल्याला व्यवस्थित ना यामध्ये गूळ जो आहे तो विरघळून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण हळदीची पानं सुद्धा ॲड करणार आहोत. तर मी गूळ वितळून घेते. तर मी आता इथे गूळ जो आहे तो पूर्णपणे विरघळून घेतला. त्यामध्ये आता ॲड करते ही हळदीची पानं. त्याचमध्ये ॲड करते आपले शेंगदाणे. त्याचमध्ये ॲड करणार आहे लगेचच आपले तांदूळ. आता आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. तर आता आपण थोडंसं त्यामध्ये ॲड करणार आहोत पाणी. मी एकदम थोडं पाणी ॲड करते कारण दुसरी एक पद्धत आहे शिजवायची, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता मी किती कमी प्रमाणात पाणी टाकलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्यावर झाकण द्यायचं आणि झाकण देताना खोलकटच द्यायचं, जेणेकरून त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आणि त्या पाण्यावर आपण शिजून घेणार आहोत. तर मी आता इथे झाकण देते. तर मी आता इथे एक झाकण दिलं, त्या झाकणावर मी टाकते पाणी. ही अतिशय जुनी पद्धत आहे. म्हणजे खाली जेव्हा आपण तवा ठेवतो तव्यावर आपण जो टोप ठेवलेला आहे तर त्यामध्ये काय होतं, पाण्याचं प्रमाण कमी असतं. मग आपण ते शिजवत नाही तर ते पाणी आतमध्ये मुरवत असतो. म्हणून वरती एक ताट ठेवून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून त्या आतमध्ये वाफसुद्धा जमा होईल. ती पाण्याची जमा होऊन आपले जे तांदूळ आहेत ते व्यवस्थित शिजले जातील. तर आता आपल्याला हे जवळजवळ एक 15 ते 20 मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बाजूच्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचा आस्वाद घेता येईल. धन्यवाद.